गुड मॉर्निंग। मी आशिष शिंदे, श्री निमिनाथ जैन उच्च माध्यमिक विद्यालय चांदोड, जिल्हा नाशिक। आज आपण बायफोकल विषय संदर्भात माहिती घेऊ। बायफोकल विषय म्हणजे काय? बायफोकल म्हणजे द्विलक्षी अभ्यासक्रम। आता तुम्ही म्हणाल द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणजे काय? द्विलक्षी अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय येत असतात। द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणजे एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आपण विषय निवडले की आपण पुढे चालून व्यवसाय करण्याची आपल्याला संधी प्राप्त होत असते। तर आपण बायफोकल विषय संदर्भात काय माहिती घेऊया। बायफोकल विषयामध्ये कोणते कोणते विषय येतात हे आपण बघूया। बायफोकलमध्ये वेगवेगळे ग्रुप आहेत। पहिला आहे ॲग्रिकल्चरल ग्रुप, टेक्निकल ग्रुप आणि कॉमर्स ग्रुप। तर आपण पहिले ॲग्रिकल्चरल ग्रुप संदर्भात माहिती घेऊया। ॲग्रिकल्चर ग्रुपमध्ये येणारे विषय आहेत हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स, ॲनिमल सायन्स अँड डेअरी। त्यानंतर टेक्निकल ग्रुपमध्ये येणारे विषय मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी। त्यानंतर पुढचा ग्रुप आहे कॉमर्स ग्रुप। कॉमर्स ग्रुपमध्ये येणारे विषय बँकिंग, मार्केटिंग, सेल्समॅनशिप, ऑफिस मॅनेजमेंट, स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट। आता बायफोकल म्हणजे द्विलक्षी अभ्यासक्रमामध्ये अनेक ग्रुप सेक्शनमधले विषय असतात, जसे ॲग्री, कॉमर्स आणि टेक्निकल। तर आपण आता द्विलक्षी अभ्यासक्रम म्हणजे बायफोकलमध्ये मार्किंग सिस्टीम कशी आहे ते बघूया। द्विलक्षी अभ्यासक्रमामध्ये दोन पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपर फर्स्टमध्ये थिअरी 40 मार्क्सची असते, प्रॅक्टिकल 60 मार्क्सचं असतं। त्या पद्धतीने पेपर सेकंडमध्ये थिअरी 40 मार्क्सची असते आणि प्रॅक्टिकल 60 मार्क्सचं असतं। आता तुम्ही विचार करा, सरांनी हे विषय तर सांगितलेले, पण हे विषय नेमके आपल्याला 5वी ते 10वीच्या दरम्यान आहे का 11वी 12वी ते का सिनियर किंवा मग डिग्री लेवलला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे विषय आपल्याला 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी आणि 12वी सायन्सला घ्यावं लागतं। हे ऑप्शनल विषय आहे। तर आपण सायन्सचा विचार केला, उदाहरणार्थ आपण सायन्सचं बघूया। आता सायन्समध्ये ॲनिमल सायन्स अँड डेअरी हा विषय ॲग्रिकल्चर ग्रुपमधला आहे। तर आपल्याला 11वी सायन्सला ए आणि बी ग्रुप असतो। ए ग्रुप हा कंपल्सरी ग्रुप असतो आणि बी ग्रुपमध्ये हा आपला ऑप्शनल सब्जेक्ट घेत आहे। ए ग्रुपमध्ये आपल्याला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि मराठी। बी ग्रुपमध्ये इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲनिमल सायन्स अँड डेअरी हे विषय असतात। आता तुम्ही विचार करा की जर समजा आम्ही ॲनिमल सायन्स अँड डेअरी विषय घेतला तर 12वी नंतर आपल्याला काय करता येईल? विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल सायन्स अँड डेअरी विषय घेतल्यानंतर आपल्याला BSc ॲग्री करता येईल, BSc ॲग्री नंतर BSc हॉर्टिकल्चर करता येईल, BSc बायोटेक्नॉलॉजी करता येईल, क्रॉप सायन्स करता येईल, पुढे मास्टर डिग्री करता येईल MSc ॲग्रिकल्चरमध्ये, पुढे PhD संशोधनामध्ये तुम्हाला ही माहिती होईल। त्यानंतर तुम्हाला मेडिकल फील्ड असेल, फार्मसी असेल किंवा मग स्पेशलिस्ट तुम्ही डॉक्टर होऊ शकतात किंवा मग तुम्ही हे विषयांचा अभ्यास करून पुढे तुम्ही व्यवसाय पण करू शकता। उदाहरणार्थ डेअरी फार्म असेल, पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट असेल किंवा मग हॉटेल मॅनेजमेंटसाठी कोर्सेस पण करता येतील, फॉरेन्सिक सायन्स, वेटरनरी डॉक्टर होता येईल। त्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुम्हाला अनेक पोस्ट देखील आहेत, जसे उदाहरणार्थ BSc ॲग्री करून तुम्हाला कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सेवक, ग्रामसेवक हे होता येईल। आणि BSc ॲग्री करून तुम्हाला ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवकला ॲग्रिकल्चरचा अभ्यासक्रम जास्त असल्यामुळे तिथे उत्तीर्ण होण्याची पूर्ण क्षमता असते, शक्यता असते। अशा पद्धतीने आपण बायफोकल संदर्भात माहिती घेतली आणि बायफोकल नंतर आपल्याला पुढे काय करिअर करता येईल याची आपण माहिती घेतली। थँक्यू।